टमाट्याच्या पन्न्या दिसून राहिल्या, मेथी संभार आहे, वांग्याच्या पन्न्या आहे बघा. पावकट भेंडी बढिया दिसून राहिली मला. नवीन जसं दिसन तसं तसं सांगत राहा तुम्ही. भेंडी बढिया भेंडी आहे, मुंगण्याच्या शेंगा पण आहे बढिया. चला ताज कंपनी चालू आपण बघा. तूर आहे भाऊकड, तूर बढिया तूर आली आता त्या दिवशी. वटाणा चला आपण कारले का भाव खपत आहे तो विचारू भावला आपण. बढिया कारले आहे. लिंबू काय भाव म्हणते? एस कंपनी चालू आपण बघा. पत्ता लवकी दिसून राहिली मला. पत्ता गोबी आहे, शिमला मिरची पण आहे. त्यावेळेला आपला फळकू मुळे आले म्हणलं, बढिया मुळे बघून घ्या. कलर दोन्ही कलरचे अलग अलग. रत्नाळू भाऊ शकरकंद म्हणते याला. रत्नाळे का भाव म्हणजे नवीन लसण दिसून राहिला मला बघा. बढिया का भाव म्हणते? नवीन लसण काढा बढिया. काका याला कोणती भाजी म्हणते? का भाव आहे? फुलकोबी, टमाटे, रत्नाळे, वांगे विचारू आपण का म्हणजे. टमाट्याचे काका लाल आलू आलेला आहे. लाल आलूचे भाव बघू आपल्या यवतमाळ मार्केट मध्ये. लाल आलू कसा बघा, नेहमी सांगत असतो मी रविवारी भाव वाढते म्हणून. यांच्याकडे भेंडी, चवळीच्या शेंगा, रत्नाळे बी आलेले आहे. रत्नाळे येते यांचे लोक. भाऊ शिमला मिरची का म्हणते हो? मुळ्याचे भाव विचारू. बाकी भाव तर जवळपास बघितले आपण. मुळ्याचे काय पोझिशन आहे? वांगे, भरताचे वांगे 8 वाजून राहिले. टमाटे पण आहे भावाकड. बरेच दिवस झाले आपण भावाचा. गुड मॉर्निंग दोस्तो, मी तुमचा दोस्त संदीप आणि तुम्ही बरोबर तुमचं युट्यूब चॅनल एडी दुकानवाला. चला आता पोहोचलो आपली यवतमाळ सब्जी मंडी. रविवार असल्यामुळे थोडं लवकर आलो, तरी बी अर्धा तास लेट झालो. बघू आजची पोझिशन कशी कमी जास्त होत राहते, कारण आज रविवार असल्यामुळे मेन मंडीचा दिवस आहे. आज बाजार असते, आठवडे बाजार असते. आजूबाजूला आठवडे बाजार असते. आमच्या इथं बी आठवडे बाजार असते, त्याच्यामुळे मंडीचा भाव थोडा कमी जास्त असते. बघू आजचे कोणता माल कमी आलाय, कोणता जास्त आलाय, कोणते भाव कमी झाले, काय झाले सगळं बघू आपण. काय भाव आहे काय नाही तर बघत राहू. टमाट्याची जी पोझिशन तर खूपच खराब होती आज. चला बघा मग फटाफट बघू आपण काय पोझिशन आहे तर. चला आपला व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर एक लाईक जरूर करा आपल्या चॅनलला, आणि चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब पण करा. चला अंदर फटाफट बघू आपण काय पोझिशन आहे आजची. चला एस कंपनी चालू आपण बघा. पत्ता लवकी दिसून राहिली मला. आणि पत्ता गोबी आहे, शिमला मिरची पण आहे. पत्ता गोबी विचारू काय भाव खपत आहे कट्टे. शारिक भाऊला विचारू. शारिक भाऊ पत्ता गोबी काय भाव खपत आहे? पत्ता गोबी 10 रुपये 8 रुपये. 10 रुपये 8 रुपये. आणि लौकी 250 रुपये पन्नी. शिमला सुपर माल विका 400. सुपर 400. हा हे बघा लौकी बी आहे. ऐकले ना भाव बघून घ्या. काकडी काकडी 30 रुपये. 30 रुपये किलो आहे. काकडी 30 रुपये किलो आहे. म्हणजे कमी जास्त होत रे भाव. 30 रुपये किलो बघून घ्या. पन्नीचे भाव आहे सगळे. चिल्लर मध्ये 40 रुपये 50 रुपये किलो असन. बघून घ्या. चला ताज कंपनी चालू आपण बघा. तूर आहे भाऊकड, तूर बढिया तूर आली आता. त्या दिवशी घेतलेली तो सध्या डेंजरस माल होता सगळा तो. आज चांगला आहे बघा. बघून घ्या एकदा. बढिया तूर आहे. भाऊला विचारू का भाव म्हणजे तुअरचा का म्हणजे तुअर? 70 रुपये चालू आहे. तुम्हाला 60 रुपये लागेल. 60 रुपये लागेल. 70 रुपये झाला, 60 रुपये लागेल. त्याच्यावर 55-50 कमी आहे. हा ठीक आहे. भाऊ वटाणा पहले पब्लिक को चाय पिला. चाय पिला सबको. भाव बोला क्या में भाव पूछ लिए क्या? तुअर का तुअर क्या भाव बिकी बोलते? 60 रुपये. 60 रुपये. बटरा 30 रुपये किलो आज. 30 रुपये कट्टे में. कट्टे का 25 पट्टे का डाल दो चाय डाल दो. सब भाई लाइक फॉलो कर रहे फिर. चलो चला आपण आता एसके कंपनीत आलो आहे बघा. भाऊकड भेंडी बढिया दिसून राहिली मला. नवीन जसं दिसन तसं सांगत राहा तुम्ही. भेंडी बढिया भेंडी आहे. मुंगण्याच्या शेंगा पण आहे बढिया. विचारू पांढरेवाले वाल पण आहे. बघू का म्हणजे तर पोझिशन आजची. ब्रोकली पण दिसत आहे. भाऊ भेंडी का भाव म्हणते? 60 रुपये. 60 रुपये. मुंगना 120 रुपये आहे का? आणि हे वाल पांढरा 20 रुपये किलो खाली. 20 रुपये किलो खाली आहे ना. वटाणा का म्हणते पोझिशन आता सध्या? 30 रुपये. 30 रुपये बघा. 30 रुपये किलो वटाणा आहे म्हणते. आणि ब्रोकली 40 रुपये लागेल. 40 रुपये लागेल म्हणजे ब्रोकली. चला एस के कंपनी बघून घे जा. चला गुणवंत आणि एस कंपनीत जाऊ आपण. टमाट्याच्या पन्न्या दिसून राहिल्या. मेथी संभार आहे. वांग्याच्या पन्न्या आहे बघा. वांग्याच्या पन्न्या दिसून राहिल्या मला. भाऊ काय म्हणता? का आणलं होतं आज? वांगे आणले होते. बीट नाही आणले होते का? बीट नाही का? काय म्हणते वांगे काय खूप राहिले? 100 रुपये पन्नी. 100 रुपये पन्नी आहे वांग्याची.
आणि कावर बा वाल 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 बीन्स आहे का भाऊ? दोन्ही माल आहे. चना 20 रुपये. चना 20 रुपये आणि ते आपले पन्न्या द्यावाल्या याच्या टमाट्याच्या याच्या पन्न्या टमाट्याच्या 100 रुपये. 100 रुपये पन्नी. 100 रुपये. किती किलो आहे ते? 20 किलो. 20 किलो आहे ना? चालेल. ते मागायच्या पन्न्या वांगी 80 रुपये 70 रुपये. 80 रुपये 70 रुपये. तर बघा 80 रुपये 70 रुपये किलो आहे म्हणजे वांग्याच्या पन्न्या. किलो नाही पन्नी पूर्ण 15 किलोची जवळपास. हा पन्नी मध्ये आले आहे. किलोचे भाव पन्नी मध्ये आले आहे. किलो- त्याच्यामुळे कास्तकाराला का पुरणार आहे? ठीक आहे. चौकडे काकाकडे बढिया भाजी म्हणजे बारीक वाली. काका काय पाहिजे? याला कोणती भाजी म्हणते? शिवळा भाजी. का भाव? काय 30 रुपये किलो. 30 रुपये किलो आहे म्हणते बघा चिवळ भाजी. याचं बेसन 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 भाजी. बेसन भाजी आहे. बेसन बनते बढिया चाल. चला आपण कारले का भाव खपत आहे ते विचारू भाऊला आपण. बढिया कारले आहे घेतले मी त्यातले निवडू भाऊ. कारले का भाव? पर करेला 70 रुपये किलो आहे. 70 रुपये किलो आहे ना? पन्नी किती किलोची असते ते पन्नी? 15 किलो. 15 किलोची पन्नी असते. बघून घ्या 70 रुपये किलो आहे म्हणते. यावेळेला आपला भाऊक मुळे आले म्हणलं बढिया मुळे. बघून घ्या कलर दोन्ही कलरचे अलग अलग मुळे. कोणते आहे भाऊला विचारू. भाऊ मुळे कोणते आहे? मुळे अमेरिकन रेडिश जे मॉल मध्ये मिळते. हो का? पुन्हा मुंबई साईड मॉल मध्ये मिळते. घरचा मुळा आपला हो का? ऑर्गेनिक. ऑर्गेनिक आहे म्हणजे हा पालक मुळा हा मंडीत नाही मिळणार. पालक मुळा म्हणते ना? पालक मुळा बढिया बढिया. हा 10 रुपये मुळा. हा 10 रुपये ना? ना 40 रुपयाचा मुळा आपल्याकडे फक्त 20 रुपये. ते पण प्युअर ऑर्गेनिक. बाबरा. मंडीत मिळणार नाही हा कुठेच. नाही नाही मंडीत आहेच नाही ना. मंडीत मिळणारच नाही कुठे. आलू कांदे का म्हणते पोझिशन चिल्लर मध्ये आता सध्या आहे ठीक आहे सध्या. का बा? का बा? 20 रुपये चिल्लरचा रेट 20 रुपये हम्म. आणि थोडा सुपर उंचा माल 21 पर्यंत मिळून हा वाला 21 रुपये. आणि आलू आलू 20 रुपये. सुपर माल आलू. 20 रुपये. आलू 20. क्वांटिटी वाल्याला 180 रुपये. 180 रुपये. रत्नाळू भाऊ शकरकंद म्हणते त्याला. रत्नाळे का भाव म्हणते तर भाऊ? भाऊ रत्नाळे का भाव म्हणलं? 30 रुपये किलो. 30 रुपये किलो म्हणते बघा मित्रांनो. विचारू आपण रॉयल कंपनी मध्ये तिकडे मागच्या साईडची दुकान होती. लिंबू का भाव म्हणते? लिंबू 50 रुपये किलो. बघून घ्या 50 रुपये किलो आहे लिंबू. जवळपास 30 लिंबू बसते का किलो मध्ये. भाव ठरवून घ्या की काय भाव पडते तुम्हाला. तर नवीन लसण दिसून आला मला बघा बढिया. का भाव म्हणते नवीन लसण? का भाव? 130 रुपये किलो. नवीन लसण आहे 130 रुपये किलो म्हणते बघा. नवीन लसण आला तर आजपासून झाला जवळपास सगळ्याच दुकानावर दिसत आहे मला नवीन लसण. भाव दाखवून देतो तुम्हाला का म्हणते तर नवीन लसण तर 2-3 आहे भाव बघा. नवीन लसण का भाव म्हणते नवीन लसण? 150 दोनों उटी आहे ना दोनों? 150 दोनों 150 रुपये किलो म्हणते बघा दोनों. उटी 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 उटी. अद्रक 70 रुपये. अद्रकचे भाव तेच आहे जागेवर. श्री साईनाथ अँड कंपनीचं आपण बघा. त्याच्यावर फुलकोबी आहे दिसून राहिली मला बघा. फुलकोबी आहे टमाटे आहे. फुलकोबी टमाटे रत्नाळे वांगे विचारू आपण का म्हणजे. टमाट्याची कॅरेट बी आहे. कोणता भाऊ? रत्नाळे 15 रुपये किलो. 15 रुपये किलो. किती किलोची बंडी बनली आहे ते? 28 किलो. 28 किलोची आहे का? आणि टमाटे काय कॅरेट आहे? टमाटे 150 रुपये कॅरेट. 150 रुपये कॅरेट आहे टमाटे. अजून आपल्या वांग्याचे वांगे 100 पन्नी. 15 किलो. 15 किलो. आणि फुलकोबीची पन्नी फुलगोबी 10 रुपये किलो. 10 रुपये किलो. बघा मित्रांनो हे फुलकोबी बघा 15 रुपये किलो फुलकोबी आहे. आणि 15 किलो रत्नाळे. हे भरताचे वांगे भरताचे वांगे हा भरताचे वांगे 15 रुपये किलो. 15 रुपये किलो आहे भरताचे वांगे. बघून घ्या मित्रांनो. सलमान 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 पोझिशन काही वाढली का टमाट्याची? जास्त झाली ना? का भाव म्हणते टमाटे? 10 रुपये किलो म्हणते टमाटे. 100 रुपये कॅरेट. भाऊ काही टमाट्याची पोझिशन वाढली का सांगा आम्हाला. काय वाढले नाही. 15 रुपये 10 रुपये किलो. 15 रुपये 10 रुपये किलो आहे ना. वैशाली का भाव विकत आहे? कमी आहे मार्केटले. हे 20 रुपये किलो. हे 20 रुपये किलो आहे. आणि हे 10 रुपये किलो आहे. चला चला आपण चिंतामणी कंपनी मध्ये आलोय. विशेष म्हणजे त्यांच्याकडे बघा लाल आलू आलेला आहे. लाल आलूचे भाव बघू. आपल्या यवतमाळ मार्केट मध्ये लाल आलू तसा कमीच राहते. लाल आलू काय भाव विचारून घेऊ भाऊला आपला. बाकीचे लालूचे भाव तर दिलेलेच आहे भाऊ. लाल आलू 25 रुपये किलो. 220 रुपये मन. कारण हा कमीच आहे आपल्या मार्केट मध्ये. फक्त तुमच्याकडे दिसत आहे मला. लसण काय म्हणते?
150 रुपये जुना आहे ना? नवीन आलाय ना आता? आपल्याकडे याच आहे अजून आहे ना? आहे मार्केटमध्ये आता नवीन अवेलेबल आहे सगळा. अद्रक 70 रुपये किलो. चला अद्रक 70 रुपये किलो बघून घ्या. बघा नेहमी सांगत असतो मी रविवारी भाव वाढते म्हणून. बघा भेंडी 10 रुपयां जवळपास तेज आहे. चवळीच्या शेंगा बी 10 रुपये वाढलेले आहे. कालपर्यंत 50 रुपयाच्या कपूर राहिल्या आता 60 रुपये किलो आहे जवळपास. तो रविवारी थोडीफार तेजी येतेच. कोण्या मालामध्ये शॉर्टेज जसा पडला त्याच्यात तेजी येते. जसा जसा माल कमी कमी होत जाते तसा तसा रेट वाढत जाते. बघा बाकी तर रेट ठीकठाक आहे. चला मग अजून समोर बघू अजून काही नवीन व्हेरायटी दिसते का म्हणून. नवीन व्हेरायटी आपण घेतलेल्या आहे बऱ्याचशा काही. चला आपल्या भाऊकडे आलो बघा. सांबार, शेपू, चवलाई भाजी, घोड भाजी, पालक, मेथी, पालकांदे आणि इकडे चाकवत भाजी आणि मुळे. चला किलोचे भाव विचारू भाऊले. दादा सांबाराचे भाव काय रे? सांबार 20 रुपये. शेपू 30 रुपये किलो. चवलाई भाजी 30. आणि हे आपली काय म्हणते घोड भाजी आणि पालक बी 30. आणि मेथी 20 रुपये किलो. पालकांदे 30 रुपये किलो. बघा बघा. चाकवत भाजी नवीन आहे काहीतरी 30 रुपये किलो. मुळा तर 10 रुपये असं नाही ना? 10चे 2 आहे का मुळे? चला हे बघा भरपूर माला मित्रांनो बघून घ्या एकदा. पुरी व्हेरायटी ठेवते तो. याच्यासाठी सकाळी जावं लागते. चला आता मुर्राज कंपनी मध्ये आलो मित्रांनो आपण. बघा यांच्याकडे भेंडी, चवळीच्या शेंगा, रत्नाळ बी आलेले आहे. रत्नाळ येते यांचे लोकलचे रत्नाळ राहते आमचे. बोरी रत्नाळ कुठून येते भाव आपले? लाडखेडचे रत्नाळ आहे. बघा आता भेंडी चवळीचे भाव आणि रत्नाळाचे भाव विचारू भाऊला. सोनू भाऊ रत्नाळाचे भाव सांगा सगळ्यात पहिले. 22 रुपये किलो. आणि भेंडी 40 रुपये किलो. चवळीच्या शेंगा 40 रुपये. मेथी सांबार वगैरे सांबार 10. म्हणतात थोडेसे संभाराचे रे भाव वाढलेले होते पण आता सध्या डाऊनच आहे भाव. नींबू का रेट क्या बोलते? 150 रुपये. अरे कम कर दिए तुमने. चलो आओ बड़ी इसका मतलब 150 रुपये 100 बोलते नींबू आज कम हो गए भाव. चलो चला आपण भाऊच्या दुकानात आलो. भाऊची दुकान तुम्हाला माहित आहे थोडीशी मंदामंदी होती. आता इकडे शेवटमध्ये आणली. भाऊ शिमला मिरची काय म्हणते हो? 60 रुपये किलो. 2 पोझिशन दिसून राहिले आपल्याकडे. 2 व्हेरायटी. हा हे ते 50 आहे मित्रांनो आणि हे 60 रुपये किलो आहे. बघून घ्या. गाजर काय म्हणते पोझिशन आज? 30 रुपये किलो. गाजर 30 रुपये आहे ना? काकडी 40 रुपये. काकडी 40 आहे. थोडीशी 10 रुपयानं माग खपली. 40-50 खपत आहे. बघून घ्या. उमेश कंपनीत आलो बघा मित्रांनो. मुळे यांच्याकडे मुळ्याचे भाव विचारू. बाकी भाव तर जवळपास बघितले आपण. मुळ्याचे काय पोझिशन आहे ते विचारू उमेश भाऊला. जे बी पोझिशन राहणार ते सांगतेच ते. का भाव खपले तर चांगले खराब. उमेश भाऊ मुळे काय भाव खपले? हा 60 रुपये पासून 30 रुपये पर्यंत. 60 पासून ते 30 रुपये. जास्तीत जास्त 60 रुपये ना? चांगला बघून घ्या. 60 रुपये किलो खपला म्हणजे चांगला मुळा. बघा चला एकता कंपनीत आलो आपण. बघा वांगे भरताचे वांगे 8 वाजून राहिले तरी खपले नाही. बघू आता का भाव. 100 रुपये पन्नी बनते. 150 रुपये पन्नी बनते. बघा टमाटे पण आहे भावाकड. बरेच दिवस झाले आपण भावाचा व्हिडिओ बी नाही घेतला. आज आलो आपण. बघा विचारू भावा वांगे हो भरीतचे वांगे 100 रुपये 80 रुपये. 10-15 किलो आहे का? 15 किलो आहे. आणि हे बघा टमाटे बी आहे. टमाटे बी दाखवून देऊ. आणि वटाण्याच्या गाड्या बघा. वटाण्याच्या गाड्या पण आलेल्या आहे. काबा खपूर आली विचारू भाव. वटाणा 20. वटाणा 20. चला मग मित्रांनो झाला आता सगळं घेऊन झालं आपल्याला. जवळ 8:15 रुपये 8:15 वाजले जवळपास. चला मग पटापट जाऊ आपण दुकान लावू. दुकान लावल्यावर सांगतोच तुम्हाला कोणकोणती व्हेरायटी आणली आपण. तर बघून घ्या. आपल्या दुकानावर रेट दिलेले आहे सगळे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करजा आपल्या चॅनलला. आणि चॅनलला सबस्क्राईब पण करजा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करजा आपल्या चॅनलला. चला.